शक्तीपीठ महामार्गाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे। शक्तीपीठ महामार्गात काहीसा बदल करण्यात आलाय। आज विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याची माहिती दिली। सोलापूर आणि सांगलीतून पुढे असा हा महामार्ग जाणार आहे। शेतकरी कर्जमाफीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की अतिवृष्टीमुळे राज्याच्या बजेटवर ताण असला तरी सरकारने कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतलाय। यासाठी समिती स्थापन करण्यात आली असून कर्जमाफीचा फायदा थेट शेतकऱ्यांनाच मिळावा, बँकांना नव्हे याची खात्री केली जाईल। विद्यार्थ्यांची सुरक्षा, संरक्षण, मानसिक भावनिक स्वास्थ्य आणि शाळेतील शिस्त राखणे हे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व संस्था चालकांचे कर्तव्य असून सर्व शाळांना त्याची सक्त अंमलबजावणी बंधनकारक असल्याचे निर्देश शालेय शिक्षण विभागाने दिले आहेत। जालना चिखली या मुख्य महामार्गावर जामवाडी टोल नाक्यासमोर भरधाव आयशर ट्रकने बहीण भावाच्या दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली। ही धडक इतकी भीषण होती की बहिणीचा जागीच मृत्यू झालाय, तर भाऊ गंभीर जखमी झाला आहे। जखमी भावावर जिल्हा रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहे। राज्यात वाढत्या ध्वनी प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असून सोलापूरने राबविलेली डीजे मुक्त शहर संकल्पना संपूर्ण महाराष्ट्रात लागू करावी अशी मागणी भाजपचे विधान परिषद सदस्य श्रीकांत भारतीय यांनी दिली। 2007 मध्ये वसई पालघर येथे 5 वर्षांच्या मुलीवर अत्याचार करून हत्या करणारा आरोपी तब्बल 18 वर्षे फरार होता। अखेर पोलिसांनी उत्तर प्रदेशात जाऊन त्याला अटक करत त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत रोजगाराचे आश्वासन देऊन तरुणांना वाऱ्यावर सोडले गेले असून आंदोलन केल्यावर त्यांना मारहाण करण्यात आली। ही कसली व्यवस्था असा सवाल काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय। आगामी महापालिका निवडणूक महाविकास आघाडीतील घटक पक्ष एकत्रित लढणार की स्वतंत्र याबाबत प्रश्नचिन्ह असताना सोमवारी काँग्रेस भवनमध्ये महाविकास आघाडीतील प्रमुख पक्षाच्या नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे। या बैठकीत महापालिका निवडणूक एकत्रित लढण्यासंदर्भात चर्चा केली जाणार आहे। तसेच यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महाविकास आघाडीतील समावेशावरही चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात महत्त्वपूर्ण घोषणा केल्या आहेत। त्यांनी सांगितले की आता सीबीएसईने नवीन पुस्तकांमध्ये या ठिकाणी छत्रपती शिवरायांचा आणि मराठा साम्राज्याचा 21 पानांचा इतिहास घेतलेला आहे। ठेकेदारांच्या जमा असलेल्या डिपॉझिट रकमेमधून 111 कोटी रुपये अनधिकृतरित्या काढण्याचे प्रकरण आता जव्हार बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचेही अंगलट आलंय। या प्रकरणात कार्यकारी अभियंता नितीन भोये यांना निलंबित करण्यात आले आहे, तर यापूर्वी या प्रकरणात 3 आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत। प्रदेशातील अशा टॉप 10 बातम्या मी साक्षी आपल्यापर्यंत पोहोचवत राहील। तोपर्यंत बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।